टॉपिक आहे, आपण म्हटलं नातेसंबंध म्हणजे त्याला आपण म्हणतो ब्लड रिलेशन, है ना, ब्लड रिलेशन. ओके, आता आपल्याला माहित आहे नातेसंबंधामध्ये याच्यात वेगवेगळे प्रकार आहे बरं, 3-4 प्रकारचे गणित विचारतात, वेगवेगळे गणित आहे. ठीक, आता सगळ्यात पहिले महत्वाचं म्हणजे आपल्याकडे जनरेशन आहे, म्हणजे आपली जनरेशन वरून खाली येते, लक्ष द्यायचं व्यवस्थित. म्हणजे पंजोबा है ना, त्याच्यानंतर समजा पणजी म्हणजे पणाजी है ना, पंजोबा पणाजी पासून आजोबा है ना, आजी यांच्या वयाचे. ओके, समजत आहे जनरेशन. त्याच्यापासून वडील, आई, मामा, काका, काकू यांच्या वयाचे है ना, म्हणजे जनरेशन वरून खाली येते. आणि इथं आपण मामे भाऊ, मामे बहीण, काका म्हणजे चुलत भाऊ, चुलत बहीण है ना, या जनरेशनचे. म्हणजे सांगायचं तात्पर्य जनरेशन वरून खाली येते, खालून वर नाही जात. ओके, ठीक, म्हणजे सांगतो तेवढं लक्ष द्यायचं. पहिले याचं बेसिक शिकवतो, मग गणित देऊ. हा, ठीक, म्हणजे जनरेशन वरून खाली येते, नातेसंबंध आहे. आता दुसरी गोष्ट, जर जनरेशन वरून खाली येत असेल तर आपण हे चिन्ह वापरतो. जसं वडिलापासून मुलगा, वडील असेल तर मुलगा किंवा मुलगी. ओके, वरून खाली येते जनरेशन. क्लिअर, चालेल, हे तुमचं क्लिअर झालं. एक दुसरं, समजा आपल्याकडे पती पत्नी हे संबंध दाखवा लागेल. ठीक आहे, पती पत्नी, नवरा बायको. ठीक, मग हे जर संबंध दाखवायचं असेल तर आपण या चिन्हाचा वापर करतो. ह्या गोष्टी काही आहे ज्या लक्षात ठेवायच्या. पती पत्नीचा संबंध दाखवायचा असेल तर हे चिन्ह वापरायचं, वरून खाली येत असेल संबंध तर हे चिन्ह वापरायचं. ओके, ठीक. आणि परत आपल्याकडे भाऊ भाऊ है ना, बहीण बहीण. ओके, किंवा भाऊ बहीण किंवा बहीण भाऊ, हे संबंध दाखवायचं काम पडते ना, मग त्यासाठी हे चिन्ह वापरायचं. समजलं है ना, ठीक. म्हणजे सांगायचं तात्पर्य जनरेशन वरून खाली येत असेल तर हे चिन्ह वापरायचं, भाऊ बहीणचा संबंध असेल तर हे चिन्ह वापरू, आणि पती पत्नीचा संबंध असेल तर हे चिन्ह. क्लिअर, चला. आता अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची याच्यात की आपल्याकडे दोन म्हणजे समजा जेंडर आपण घेतो, जसं एक पुरुष वर्गातले आणि एक स्त्री वर्गातले. ठीक आहे ना, मेल फिमेल. जर पुरुष वर्गाचा संबंध असेल तर त्याच्यासाठी नेहमी प्लस चिन्ह वापरायचं, आणि जर स्त्री वर्गाचा संबंध असेल तर त्यासाठी मायनस चिन्ह वापरायचं. झालं इथपर्यंत क्लिअर. म्हणजे मेल असेल तर प्लस, फिमेल असेल तर मायनस. ओके, त्रिकाल बाबतीत सत्य नाही, तुम्ही काही वापरा. पडलं, हे आपल्यालाच सवय ठेवायची आहे. म्हणजे गणित दिसलं असंच चालायचं, 1 मार्क्स. प्रत्येक गणितात लॉजिक बदलत बसायचं नाही. ठीक आहे, चालेल. आता अजून जर पुरुष दिसला तर असा रेक्टेंगल वापरू, केव्हा केव्हा काम पडत. आणि स्त्री दिसली तर असं म्हणजे सर्कल वापरू. ठीक, या चांगल्या गोष्टी आहेत, वारंवार सवय ठेवायची. क्लिअर इथपर्यंत, ठीक. आता समजा एक आपण असं घेतलं की ए, इथं आहे बी, सी, डी, ई, एफ. ओके, इथपर्यंत. आणि आता मी प्रश्न केला की ए चे एफ शी नाते काय, नाते काय, असा सिंपल प्रश्न असेल तुम्हाला. ए चे एफ शी नाते काय. मग आता या आकृतीवरून ए चे एफ शी नाते काय, काय सांगू शकता तुम्ही. का नातू, नात, लक्ष देत आहे, असं तुम्ही सांगितलं, असं तुम्ही सांगितलं. पण जेव्हाही असा प्रश्न असा ए चे एफ
शी नाते काय हा शब्द मोस्ट इम्पॉर्टंट. ठीक आहे, काय म्हणत आहोत माझ्या शब्दाकडे इथं चुकते विद्यार्थी है ना. पहा मी काय म्हटलं, एचे शी नाते काय असा प्रश्न जेव्हा येईल तुम्हाला असाच येते. ठीक आहे, असाच येते. हा शब्द जिथं असेल आपण उलट वाचायचं, चा ये कोण, याचा प्रश्नाचं उत्तर ते राहील, चा ये कोण. म्हणजे हा या एला काय म्हणत, नात नातू नाही म्हणत. तिथं चुकते विद्यार्थी हो, ऑप्शन मध्ये नात किंवा नातू असत पडलं. सगळ्यात महत्वाचा प्रश्न इथंच चुकते विद्यार्थी. ठीक आहे ना. एचे शी नाते काय याचा अर्थ चा ए कोण. ठीक आहे, ओके. पण आता आपण चा ए कोण असू शकते, आजोबा किंवा आजी. पहा प्लस मायनस नाही दिलं तर आता सांगू शकत आहो का, नाही. पण आता पहा मी काय करतो आहे ना, समजा मी इथं प्लस म्हणतो, इथं मी प्लस म्हणतो. ठीक आहे ना. इथं मी समजा मायनस म्हणतो, इथं मी प्लस म्हणतो, इथं समजा मी है ना इथं प्लस घेऊ, इथं मायनस घेऊ है ना. इथं समजा मी प्लस म्हणतो आणि इथं मी मायनस म्हणतो. आता तुम्ही शुअर आहे, आता सांगू शकता. पहा आता एचे शी नाते काय म्हणजे चा ए कोण. मग एला काय म्हणत, पहा कारण ही झाली आई. का आई म्हटलं, कारण तिथं मायनस आहे, समजलं असं, म्हणून प्लस मायनस द्यायचं. ठीक आहे ना. ओके, ही झाली आई. आईच काय म्हटलं, कारण वरून खाली आलं तर नक्कीच हे आई असन किंवा बाबा असन, बरोबर ना. पण मायनस असल्यामुळे आई असन याची. मग हे दोघं जण बहीण भाऊ आहे, कारण हे चिन्ह बहीण भाऊ सांगते, समजू काय. ठीक. आता हे झाली आई, आईचे मालक है ना, म्हणजे हे झाले वडील, बरोबर आहे. ठीक, म्हणजे या दोघांचे वडील आणि वडिलाचे वडील आणि हा भाऊ, म्हणजे हा काका म्हणून लक्षात येत आहे, काका. आणि तरी हा आजोबाच म्हणून, समजलं. प्लस असल्यामुळे आता उत्तर सांगणं सोपं झालं की हे आजोबा आहे. क्लिअर. मग ठीक, म्हणून सांगायचं तात्पर्य आहे की याच्यासाठी प्लस मायनस चिन्ह देणे आहे, याच्यासाठी आपण असा संबंध असला तर भाऊ भाऊ है ना. ठीक, वरून खाली आलं तर म्हणजे उभं चिन्ह देतो आपण, आणि असं पती पत्नीसाठी. या चांगल्या सवयी आहे. प्रश्न पेपरला अशी आकृती काढून नाही देणार. पेपरला प्रश्न असा असेल, पहिला पॉइंट है ना, ए बी चा भाऊ आहे. ओके, ठीक. सी बी चा मुलगा आहे. सी चे डी शी लग्न विवाहित आहे किंवा लग्न झालेले आहे. सी ला 2 अपत्य आहे, एक मुलगा व एक मुलगी. ओके, ठीक. डी चा मुलगा ई आहे है ना, आणि ई ला एक भाऊ बहीण आहे एफ. असा प्रश्न असेल तर एचे शी नाते काय, त्या सगळ्या विधानावरून आपल्याला आकृती बनवायची. आणि या आकृतीच्या आधारे मग चे शी नाते म्हणजे एचे शी नाते म्हणजे चा ए कोण, तर मग म्हणा लागल आजोबा. समजला प्रश्न काय सांगत आहोत. हे सगळं असं शिकायचं आहे, त्यासाठी फक्त आपल्याला बेसिकची गरज आहे. क्लिअर. मग चालेल. मग आता मी तुम्हाला प्रश्न देतो. हा काय म्हटलं, सगळ्यात पहिले बी हे क्यू चे वडील आहे. द्या आता लक्ष देऊ. पहा बी हे क्यू चे वडील आहे. मग बी हे वडील आहे कोणाचे, क्यू चे. द्या लक्ष द्यायचं. बी हे क्यू चे वडील आहे. क्यू चं अजून सुद्धा जेंडर माहित आहे काय, नाही, मग लिहू नका. बी चं माहित आहे वडील आहे. ओके, ठीक. आता बी ला फक्त 2 अपत्य आहे. बी ला 2 अपत्य आहे, त्यातला हा एक झाला, एक अजून असेल. आता पुढचं वाक्य वाचू. ठीक. पहा क्यू हा आर चा भाऊ आहे. क्यू हा आर चा भाऊ आहे. क्यू भाऊ आहे. क्यू भाऊ आहे. ओके, आर माहिती आहे का कोण आहे, नाही, राहू द्या. ओके, ठीक. आता आर ही पी ची मुलगी आहे. आर मुलगी आहे कोणाची, पी ची. पी ची मुलगी, पी ची मुलगी. बी चा मुलगा, दोघं बहीण भाऊ, हे दोघं पती पत्नी.
समजलं? परत शक्य असेल ना? ठीक आहे, ओके चालेल. आता है ना काय म्हणते, ए ही पी ची नात आहे, ए ही पी ची नात. आता पी ची नात म्हणजे क्यू ची मुलगी. ओके ठीक आहे. आता ए ही पी ची नात आहे आणि यश हे ए चे वडील आहे. यश हे ए चे वडील आहे. आता लक्ष द्यायचं. आता ए चे वडील कोण आहे? यश. मग आता मला सांगा इथं ए चे वडील होऊ शकते काय? है ना? ठीक. मग आता इथं स्पष्ट झालं काय, तर आता कन्फर्म ही नात आहे, तर आता असावी. समजलं? आता असावी कारण आता उल्लेख आहे. है ना? ठीक. म्हणजे ए ही पी ची नात आहे म्हणजे आता मुलीची मुलगी असेल आणि यश हे ए चे वडील आहे. आता ए चे वडील यश असेल तर नक्कीच आर चे कोण असेल? पती. समजलं? ए चे वडील यश आहे. क्लिअर? मग आता ते आर चे कोण असेल? पती आणि पी ची कोण असेल? ही नात. पटलं? ते आता काय म्हणते, तर क्यू चे यशशी नाते काय? म्हणजे पहा आता स्पष्ट लक्ष द्या. क्यू चे यशशी नाते काय असा प्रश्न आहे ना. ओके, क्यू चे यशशी नाते काय? माझा आता परमनंट लक्षात ठेवायचं की हा शब्द तर आपण उलट करायचं. म्हटलं क्यू चे यशशी नाते काय, तर आपण काय वाचायचं? यश चा क्यू कोण. आपण हे वाचायचं, उलट वाचायचं. यश चा क्यू कोण. तर आता यश चा क्यू कोण, तर पहा बायकोचा भाऊ. मग कोण? मेवना. पडलं? म्हणजे बायकोचा भाऊ है ना. ठीक. हा कोण असते? मेवना. पडलं? मेवना. आपल्याकडे काय म्हणते? साळा है ना. आपल्याकडे म्हणते पश्चिम महाराष्ट्रात मेवना म्हणते. ठीक आहे ना. याचं उत्तर काय म्हणायचं? मेवना. ठीक. घ्या लिहून. मग जर पी हा यमचा भाऊ आहे, इथून सुरुवात केली आपण. पहा पी यमचा भाऊ, पी आणि यम, पी यमचा भाऊ याचं जेंडर माहित आहे, याचं माहित नाही. ठीक. क्यू हा यमचा मुलगा आहे, क्यू यमचा मुलगा, क्यू आहे मुलगा. ओके ठीक. पी ची मुलगी आर, पी ची मुलगी आहे पीला आर, पी ची मुलगी आर, हिचे आर, हिचे पीशी लग्न झालेले आहे, पीशी लग्न झालेले आहे. समजलं? पीशी लग्न झालेले आहे. ओके. यम आणि यश ह्या बहिणी आहे, यम आणि यश ह्या बहिणी आहेत. ओके ठीक. यम आणि यश ह्या बहिणी आहेत. झालं? ओके. तर यश चे क्यूशी नाते काय? यश चे क्यूशी, मग आपण काय वाचायचं? क्यूचा यश कोण असं वाचायचं. यश चे क्यूशी नाते काय, तर आपण उलट वाचायचं. क्यूचा यश कोण. मग क्यूचा यश कोण? आईची बहीण, मावशी. म्हटलं मावशी, म्हणून आपल्या गणिताचं उत्तर मावशी. क्लिअर? चालेल. आता आईची मोठी बहीण असेल तर मोठी आई नका मग, मोठी आई वगैरे राहणार नाही याच्यात. मोठे बाबा, मोठे काका असेल, मावशी असेल. ओके ठीक. चला मग ठीक. थँक्यू. इथं एका 6 सदस्यांचे कुटुंब आहे. कन्फर्म या कुटुंबात किती सदस्य आहेत? 6 है ना. ठीक. त्या कुटुंबात ए बी सी डी ई आणि एफ हे सदस्य आहे. ओके. ए आणि बी हे विवाहित जोडपे आहे है ना. ए आणि बी, ए आणि बी हे विवाहित जोडपे आहे. ओके ठीक. आता त्याच्यापैकी बी ही स्त्री सदस्य आहे असं दिलंय. म्हणजे बी जर स्त्री असेल तर हा कोण असेल? प्लस पुरुष. ओके ठीक. आता आपल्याला म्हटलं बी ही एफ ची सून आहे.
बी एफ ची सून बी एफ ची सून म्हणजे साहजिकच हा एफ चा मुलगा है ना, ठीक, म्हणजे एफ चा मुलगा. ओके है ना. बी एफ ची सून आहे, सून केव्हा झाली, पहिले हा मुलगा असेल है ना, म्हणून एफ चा मुलगा. ओके ए झाला. आता डी हा सी चा एकुलता एक मुलगा आहे. डी हा सी चा एकुलता एक मुलगा आहे. डी माहित नाही, सी माहित नाही, नंतरचं वाक्य वाचू. ई ही डी ची बहीण आहे. आता ई माहित नाही, डी माहित नाही, परत नंतरचं वाक्य वाचू. एफ चे पती जिवंत नाही. एफ चे पती है ना, म्हणजे कन्फर्म एफ कोण असेल, मायनस. पडलं, एफ चे पती जिवंत नाही है ना, म्हणजे एफ कोण आहे, मायनस. चालेल. सी हा ए चा भाऊ आहे. ए चा भाऊ कोण आहे, सी. झालं, भाऊ आहे. ए चा भाऊ सी आहे. ए चा भाऊ सी आहे. इथपर्यंत आलो. आता जे सोडलं होतं वाक्य ते पाहू. डी हा सी चा एकुलता एक मुलगा आहे. सी चा एकुलता एक मुलगा कोण आहे, डी, मुलगा है ना. सी हा कोण, डी हा सी चा एकुलता एक मुलगा आहे. झालं. ई ही डी ची बहीण आहे. आता डी ची बहीण कोण, ई. डी ची बहीण ई आहे. झालं. ओके. त्या कुटुंबात 6 सदस्य, 1 2 3 4 5 6 है ना. आता याच्यावर पहिला प्रश्न है ना, एफ चे सी शी नाते काय, या प्रश्नाला कसं वाचायचं, सी चा एफ कोण, ठीक. आता सी एफ ला काय म्हणन, आई. पडलं, ठीक आहे. म्हणून या गणिताचं उत्तर काय येईल, आई. ओके, ठीक. दुसरा प्रश्न. आता पहा, हा जो दुसरा प्रश्न आहे, आता याचं उत्तर काय असू शकते, ई चे सी शी नाते काय, आपण कसं वाचायचं, सी चा ई कोण. मग सी चा ई कोण, तर कोण, तर पा मुलगी, मुलगी है ना, म्हणून या गणिताचं उत्तर काय असेल, मुलगी. लिहून टाका, उत्तर काय येईल, मुलगी. लक्षात येते. एफ चे सी शी नाते काय, सी चा एफ कोण, सी चा एफ कोण, सी एफ ला काय म्हणन, माझ्या प्रश्नाचं उत्तर देणं, सी एफ ला काय म्हणन, आई. ई चे सी शी नाते काय, सी ई ला काय म्हणन, मुलगी. मी अजून एकदा रिपीट करतो, ठीक. माझं म्हणणं काय, याच्यातच विद्यार्थी चुकते, ठीक आहे ना. ई चे सी शी नाते काय असा प्रश्न जर आपण उलट वाचायचं, पाठ करून टाका मी काय सांगत आहे ना. सी चा ई कोण असं वाचायचं, ई चा सी नका वाचू. सी चा ई कोण, तर सी चा ई कोण, तर सी चा ई कोण, मुलगी. समजलं, असं वाचायचं. लक्षात येते, इथं चुकते बरोबर विद्यार्थी. आता उलट नका वाचू, आता उलट नका वाचू की ए एफ ला काय म्हणन, ए एफ ला काय म्हणन. आता उलट नका. मी काय म्हटलं, हा शब्द असेल तर उलट वाचा. आता इथं रेग्युलर आहे ना, एफ ही ए ची कोण आहे, बरोबर ना. एफ ही ए ची कोण आहे, एफ ही ए ची कोण आहे, कोण आहे, आई. ओके, ठीक. म्हणजे आता प्रश्न आहे, एफ ही ए ची कोण आहे, तर नक्की एफ ही ए ची कोण आहे, आई. म्हणून याचं उत्तर काय असेल, आई. ओके, ठीक. उलटा जायचं. आता पहा, या कुटुंबात एकूण पुरुष सदस्य किती, तर आपण 1 2 3, म्हणून या कुटुंबात एकूण पुरुष सदस्य किती आहे, मग 3. मग या कुटुंबात स्त्री सदस्य पण किती असेल, 3, म्हणून या गणिताचं उत्तर किती आहे, 3 सदस्य आहे ना. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही प्रश्न सॉल्व करू शकता है ना. सुनील हा केशवचा मुलगा आहे. केशवचा मुलगा सुनील, म्हणजे इथं केशव, या केशवचा मुलगा कोण, सुनील. झालं इथपर्यंत है ना, ठीक. सुनील. आता सिमरन ही केशवची बहीण आहे. केशवची बहीण आहे. आता तुम्हाला इथं प्लस मायनस द्यायचं काम नाही, कारण समजते केशव मुलगा आहे, सुनील मुलगा आहे, ठीक आहे ना. चला, सिमरन ही केशवची बहीण आहे.
मग बहीण आपण असं चिन्ह वापरतो, इथं आहे सिमरन. ओके चाल. आता तिला मारुती आणि सीता ही मुले आहे, स्पष्ट दिलं. म्हणजे तिला मुले आहे, एक आहे मारुती आणि एक आहे सीता, है ना. असे दोन कोण आहे, मुलं आहे. झालं. ओके ठीक आहे. आता प्रेम हे मारुतीचे मामा आहे. आता ज्या अर्थी मारुतीचे मामा प्रेम असेल, त्या अर्थी सिमरनचा कोण असेल, भाऊ, है ना. कोण, प्रेम. झालं असं. आता प्रश्न केला तर सुनील मारुतीचा कोण, सुनील मारुतीचा कोण, मारुती सुनीलला काय म्हणत, भाऊ. भाऊ, पण त्याती कोणतं, मामाचं पोरग, है ना. मामे भाऊ, है ना. ऑप्शन मध्ये काय राहील तुमचं, मामे भाऊ. म्हणून मामे भाऊ, है ना, हे आपल्या गणिताचं काय राहील, उत्तर. ठीक. मोहन हा अरुणच्या वडिलांच्या बहिणीचा मुलगा आहे. असा प्रश्न आहे. मोहन हा अरुणच्या वडिलांच्या. आता अरुणच्या वडिलांच्या म्हणजे अरुणला कोण आहे, वडील. अरुण द्या लक्ष, ला कोण आहे, वडील. ओके है ना. अरुणला कोण आहे, वडील. वडिलाला कोण आहे, बहीण. बहीण. लक्षात आलं, चिन्ह आपण वापरले होते, है ना. ठीक. आता कन्फर्म झालं, हे वडील, हे मेल आहे, फिमेल आहे, है ना. कधी कामात येईल असं बोललो होतो, है ना. ठीक. अरुण हा मोहन हा अरुणच्या वडिलांच्या बहिणीचा मुलगा, म्हणजे मुलगा कोण, मोहन. समजली पहिली मांडणी. मोहन हा अरुणच्या वडिलांच्या बहिणीचा मुलगा. इथपर्यंत क्लिअर झालं. ओके. त्याच्यानंतर प्रकाश हा रेवाचा मुलगा आहे. आता प्रकाश माहित नाही, रेवा माहित नाही. पुढे जाऊ. जी विकासची आई, जी म्हणजे कोण, रेवा. विकासची कोण, आई. आणि अरुणची आजी आहे. अरुणची आजी म्हणजे नक्कीच वडिलाची कोण आहे, आई. ओके ठीक. कोण, रेवा. पटत आहे. चाल. इथपर्यंत क्लिअर आहे, है ना. रेवा अरुणची आजी. झालं. ठीक. आता अजून काय म्हटलं, प्रकाश हा रेवाचा मुलगा आहे. आता रेवाचा मुलगा कोण आहे, प्रकाश. एकतर प्रकाश हा असेल किंवा अजून तिला एक मुलगा असेल, होऊ शकते ना. असे आपण सध्या तोच ठेवला. ठीक आहे. चाल. आता बघा, प्रकाश हा रेवाचा मुलगा आणि रेवा अरुणची आजी असं दिलंय ना. ठीक. ओके. प्रणव हे नीलाचे वडील. आता नीला माहित नाही, असू द्या. प्रणव हे नीलाचे वडील आणि मोहनचे आजोबा. आता मोहनचे आजोबा म्हणजेच रेवाचे पती. मोहनचे आजोबा कोण, प्रणव. लक्षात येत आहे, प्रणव. ठीक आहे. हे मोहनचे आजोबा तेव्हा शक्य आहे ना, कारण आजोबा असन म्हणजे है ना काय असन, हे दोघ जण बहीण भाऊ आहे ना. लक्षात, दोघ जण बहीण भाऊ आहे ना. ठीक आहे ना. अशा पद्धतीने म्हणू शकता. ठीक आहे. आता रेवा प्रणवची पत्नी आहे. दिलाय स्पष्ट, रेवा प्रणवची पत्नी आहे. दिलाय तिथं, है ना. रेवा प्रणवची पत्नी आहे. तर इथपर्यंत क्लिअर आहे. अरे रेवा प्रणवची पत्नी आहे आणि मोहनचे आजोबा आहे प्रणव, बरोबर आहे ना. आता हे कोण आहे, आई आहे. आईचे वडील असू शकते ना. लक्षात, हे बहीण भाऊ आहे ना. साहजिकच हिचा मुलगा आहे, याचा अर्थ हिचं लग्न झालंय. पडलं. ठीक. मग हे है ना, हे आईचे वडील असेल ना, कारण ही रेवा भावाची आई आहे, तर नक्कीच हे आईची आई आहे आणि हे कोण आहे, वडील आहे. सिंपल. बरं, अजून कोणतं वाक्य सोडलंय का आपण, प्रणव हे नीलाचे वडील आहे. मग स्पष्ट है ना, प्रणव हे नीलाचे वडील आहे म्हणजे साहजिक हे कोण आहे, नीला. लक्षात येत, ही नीला आहे. झालं. पहा परत वाचतो मी गणित. मोहन अरुणच्या वडिलांच्या बहिणीचा मुलगा. मोहन
अरुणच्या वडिलांच्या बहिणीचा मुलगा. झालं इथपर्यंत? ठीक. प्रकाश हा रेवाचा मुलगा आहे. प्रकाश रेवाचा मुलगा. रेवा जी विकासची आई आणि अरुणची आजी. ओके, विकासची कोण आहे? आई. म्हटलं रेवा जी विकासची आई, हाही विकास असू शकते आणि हा प्रकाश असा. लक्षात येतं? ठीक आहे, असं असू शकते ना. जी विकासची आई आहे आणि अरुणची आजी आहे, काय फरक पडते? हा ठीक आहे. आता प्रणव हे नीलाचे वडील. प्रणव हे नीलाचे वडील है ना. ठीक. आणि मोहनचे आजोबा आणि रेवा आणि प्रणव कोण आहे? पती पत्नी. ओके ठीक. प्रश्न काय केला तर विकासची पत्नी नीलाची कोण, असा प्रश्न आहे. विकास कुठेही ठेवा तुम्ही, इथं ठेवा किंवा इथं ठेवा, काहीच फरक नाही पडणार. विकासची जी कोण पत्नी असेल ही पत्नी नीलाची कोण, तर साहजिकच नीला हिला काय म्हणन? वहिनी. वहिनी. लक्षात येत आहे? कोण म्हणन? वहिनी. कारण भावाची बायको वहिनी म्हणन. क्लिअर? म्हणून आपल्या गणिताचं उत्तर काय असेल? वहिनी. ठीक. चाल घ्या. ही माहिती काळजीपूर्वक वाचा है ना. ठीक. आणि त्या माहितीच्या आधारे मग जो काही प्रश्न विचारलाय है ना त्याचं बरोबर उत्तर द्या. ही माहिती आहे. मग या माहितीनुसार आपल्याला काय म्हटलं लक्ष द्यायचं पहा की पी गुणिले क्यू म्हणजे पी ही क्यू ची बहीण आहे. म्हणजे जिथं जिथं असं गुणाकाराचं चिन्ह दिसेल तो संबंध काय सांगते? बहिणीचा. ओके ठीक. असं या माहितीच्या आधारे आपल्याला मग सांगायचं आहे की यम हा आर चा पुतण्या आहे. माझ्या शब्दाकडे लक्ष द्या. कसं सॉल्व्ह करायचं ते पहिले समजून घ्या. ठीक. ओके. आता पहा त्यांनी स्पष्ट इथं म्हटलंय की यम हा आर चा पुतण्या आहे. आर यम ला काय म्हणन? पुतण्या. डायरेक्ट कसं सॉल्व्ह करायचं ते सांगत पहा. म्हणजे प्रश्न दिसला का आपण डायरेक्ट सॉल्व्ह करायचं कसं पहा. यम हा आर चा पुतण्या म्हणजे यम काय लागल? प्लस. पुतण्या म्हणजे मेल आणि मेल पुरुष वर्गाला आपण कशाने डिनोट करतो? प्लस न. मग जे यम चं जेंडर यम काय लागल? प्लस. तर खालील पैकी कोण? बरोबर ना. ठीक. मग आता यम वर फोकस करा. पहा पहिल्या याच्यात यम भागेला टी म्हटलाय. भागेला चिन्ह काय सांगते पहा. यम हा टी चा भाऊ आहे. यम हा टी चा भाऊ आहे म्हणजे प्लस असू शकते. मग आपलं उत्तर असू शकते. ओके ठीक. आता पहा इथं पहा यम शेवट आहे आणि जो शेवट आहे त्याचं जेंडर सांगू शकत नाही. कारण पहा टी मायनस यम. मायनस काय सांगते? टी हे यम चे वडील आहे. टी वडील आहे यम चे, पण यम कोण आहे? प्लस असन किंवा मायनस असन. लक्षात येत आहे? त्याच्यामुळे याला साईडने ठेवायचं. आता इथं जाऊ. यम गुणेला जे. पहा बरं यम ही जे ची बहीण आहे. यम मायनस येते हे ऑप्शन कॅन्सल. लक्षात येत आहे? आता इथं जाऊ. यम भागेला जे म्हणजे यम हा जे चा भाऊ आहे म्हणजे आपलं उत्तर कन्फर्म एक तर पहिल्या ऑप्शन मध्ये किंवा चौथ्या ऑप्शन मध्ये. समजलं? असं तुम्ही स्किप करू शकता. पडलं? आता हे सॉल्व्ह करा. जर हे नसेल तर हे बिंदास टिक करा कारण हे उत्तर असेल. समजत आहे? ठीक. आता याला सॉल्व्ह करू पहा. यम भागेला टी. यम भागेला टी तर इथं पाहायचं. याला पी भागेला क्यू आहे. पी हा क्यू चा भाऊ आहे. आपल्याला यम भागेला टी आहे. काय म्हणायचं? यम हा टी चा भाऊ आहे. यम हा टी चा भाऊ आहे. ओके ठीक. आता टी मायनस आर है ना. टी मायनस आर काय सांगते बरं? टी हे आर चे वडील आहे. टी हे आर चे वडील आहे. टी वडील आहे कोणाचे? आर चे. आता या विधानाच्या आधारे आपण ही आकृती काढली. बरोबर ना. ही आकृती काढली. मग ही काय सांगते? यम हा आर चा पुतण्या सांगते का? यम हा आर चा पुतण्या. यम हा आर चा कोण आहे? काका. वडिलाचे भाऊ काका. आपल्याला काय पाहिजे? यम हा आर चा पुतण्या. म्हणून या आधारे आपण हा सत्य ठरते का? नाही.
क्लिअर? चालेल, मग आपण कुठेही आता चौथी आकृती काढून पाहू. आज अभ्यास करत आहे म्हणून आकृती काढू, पेपर मध्ये डायरेक्ट टिक करू. समजलं? ठीक. मग पहा, आर भागेला टी काय म्हणते? आर हा टी चा भाऊ आहे. आर हा टी चा भाऊ आहे. ओके, ठीक. आता टी मायनस यम, पहा बरं काय म्हणते? टी हे यम चे वडील आहे. टी वडील आहे कोणाचे? यम चे. ओके, ठीक. चला, आता यम भागेला जे काय सांगते पहा? यम हा जे चा भाऊ आहे. यम भाऊ आहे कोणाचा? जे चा. समजत आहे? आता जे चं जेंडर माहित आहे का? नाही. तो प्लस असू शकते, मायनस असू शकते. म्हणून जो शेवट असते ना त्याचं जेंडर शुअर नसते. समजलं? ठीक. आता याच्यावर पहा बरं की यम हा आर चा पुतण्या, यम हा आर चा पुतण्या आहे ना. ठीक. म्हणून आपण म्हणू आपला पर्याय क्रमांक किती? 4. समजत आहे? ठीक, नक्की है ना. चालेल, घ्या मग लिहून, है ना. मग आता याच विधानाच्या आधारे आपण काय म्हटलं? हे जे दिलेले विधान आहे याच्याच आधारे आता दुसरा प्रश्न है ना. ठीक. मग एक पहिला, याच्या आधी पहिला प्रश्न, असा दुसरा, म्हणजे एकाच विधानाच्या आधारे असे आपल्याला 2-3 प्रश्न असू शकते. ठीक आहे. मग आता आपल्याला म्हणते खालीलपैकी कोणते विधान? डब्ल्यू हे एच चे आजोबा आहे. एच चे आजोबा, एच चे आजोबा कोण? डब्ल्यू. मग डब्ल्यू हे एच चे आजोबा, मग डब्ल्यू काय लागन? प्लस. डब्ल्यू काय लागन? प्लस. मग आपल्या ऑप्शन मध्ये शोधून घेऊ. पहा, डब्ल्यू प्लस टी. पहा बरं, डब्ल्यू ही टी ची आई आहे. पहिलं ऑप्शन येईन का? पहिलेच क्लिअर झालं, पहिलं ऑप्शन येणार नाही. डब्ल्यू भागेला टी, डब्ल्यू हा टी चा भाऊ आहे असू शकते. डब्ल्यू प्लस येत आहे ना, आजोबा असू शकते है ना. ठीक. आता डब्ल्यू गुणिला टी, डब्ल्यू ही टी ची बहीण आहे, प्लस येते, येईल का? शुअर झालं. आता उत्तर या दोघात आहे, पण एक यापैकी नाही असल्यामुळे है ना हे सॉल्व करून पहा लागेल. आपण जर बिंदास हे टिक केलं, उत्तर यापैकी नाही असलं तर है ना. ठीक. मग आता एवढी आकृती आपण काढून पाहू. डब्ल्यू भागेला टी, मग काय सांगते? डब्ल्यू हा टी चा भाऊ आहे. डब्ल्यू हा टी चा भाऊ आहे. ओके, ठीक. टी मायनस एच, म्हणजे टी हे एच चे वडील आहे. टी वडील आहे कोणाचे? एच चे. झालं. मग आपल्याला प्रश्न केला डब्ल्यू हे एच चे आजोबा नाही, डब्ल्यू एच चे कोण येते? काका है ना. ठीक. आपल्याला पाहिजे आजोबा, म्हणून आपलं हे सुद्धा पर्याय येणार नाही. म्हणून या गणिताचं उत्तर यापैकी नाही. ठीक आहे, लिहा. मग आता या पण गणितात त्यांनी काय म्हटलं? हे विधान आहे. मग असे काही खाली प्रश्न असतात, या विधानाच्या आधारावर आपल्याला हे प्रश्न सॉल्व करायचे, बरोबर ना. ठीक. मग आता तर हे एक विधान दिलंय. आता हा एक विधान आहे ना, हे एक विधान आहे. बरोबर. बी प्लस डी गुणेला यम भागेला एन, या विधानात यम चे बी शी नाते काय? मग या विधानाच्या आधारे आपल्याला पहिले काय करायला लागेल? आकृती. बरोबर ना. ठीक. मग पहा, बी प्लस डी, मग प्लस काय सांगते? बी ही डी ची आई आहे है ना. बी ही डी ची आई आहे. ओके, ठीक. बी ही डी ची आई आहे. डी गुणेला यम, आता गुणेला काय सांगते पहा बरं? गुणेला सांगते की डी हे यम चे वडील आहे है ना. ठीक. डी हे वडील आहे कोणाचे? यम चे. म्हटलं यम चे वडील आहे कोण? डी है ना. ठीक. आता यम भागेला यन, भागेला काय सांगते? यम हा यनचा भाऊ आहे. यम भाऊ आहे कोणाचा? यनचा. पडतंय? झालं. आता आपल्याला प्रश्न काय केला? यम चे बी शी नाते काय? आपलं शिकून झालं हा शब्द है ना. यम चे बी शी नाते काय? आपण काय वाचायचं? बी चा यम कोण? बी चा यम कोण? मग बी चा यम कोण? असा प्रश्न आहे ना. हे बा, यम चे बी शी नाते काय? याचा अर्थ बी चा यम कोण? मग बी चा यम कोण? तर कोण लागते? नातू. इथं स्पष्ट दिलाय प्लस है ना, म्हणून आपल्या गणिताचं उत्तर नातू. ठीक. चालेल, घ्या मग लिहू है ना. या प्रश्नात काय म्हटलं? तर पुढच्या, तर खालीलपैकी कोणते विधान? जे हा एफ चा मुलगा आहे, जे हा
चा मुलगा म्हणजे जे काय लागन प्लस जेचं जेंडर प्लस लागन. ओके ठीक. मग पाहू बरं, जे भागेला आर, जे हा आर चा भाऊ आहे असू शकते ना तो, है ना. ठीक ओके. आता परत जे भागेला यम, तर भागेला चिन्ह काय सांगते, जे हा यम चा भाऊ आहे असू शकते ना, है ना. हे उत्तर असू शकते. आता जे प्लस आर म्हणजे जे ही आर ची आई आहे, मग ही का नाही. आता राहिला प्रश्न हा सॉल्व्ह करून पाहू, हा सॉल्व्ह करून पाहू, है ना. सॉल्व्ह करून पाहा लागेल. लक्षात येते. तुम्ही डायरेक्ट म्हणाल है ना, कारण जे विचारलं ना, जे हा यपचा मुलगा. पटलं ठीक. पण चेक तर करू. पहा, जे भागेला आर काय म्हणते, जे भागेला आर, जे हा आर चा भाऊ आहे, जे हा आर चा भाऊ आहे. ओके ठीक. आता आर मायनस टी म्हणजे आर ही टी ची बहीण आहे, आर बहीण आहे कोणाची, टी ची. ओके ठीक. आता टी गुणिला एफ म्हणजे काय म्हणते, टी हे एफ चे वडील आहे, टी हे वडील आहे कोणाचे, एफ चे. ओके. आता ही आकृती काढली तर जे हा एफ चा मुलगा, जे एफ चा मुलगा आहे का नाही ना, जे मुलगा आहे का नाही, काका लागते किंवा आहे ना. ओके काका लागते, भाऊ भाऊ आहे असं, म्हणजे हे आपलं उत्तर येणार नाही. ओके. आता जे भागेला यम वर होतो हे तर उत्तर येणारच नाही. आता जे भागेला यम वर आहे, मग जे भागेला यम काय म्हणते, जे हा यम चा भाऊ आहे, जे हा यम चा भाऊ आहे, है ना ठीक. आता यम मायनस यन म्हणजे यम ही यन ची बहीण आहे, यम बहीण आहे कोणाची, यन ची. ओके ठीक. आता यन गुणेला यफ, यन हे यफ चे वडील आहे, यन हे वडील आहे कोणाचे, यफ चे. आपल्याला पाहिजे जे हा यफ चा मुलगा, जे यफ चा मुलगा आहे का नाही, परत कोण लागते, काकाच है ना. चला तर म्हणजे ही येणार नाही, म्हणजे सर्व कॅन्सल झाला, म्हणून आपल्या गणिताचं उत्तर काय असेल, यापैकी नाही. समजा है ना, इथं फोटो आहे, फोटो, या फोटोकडे बघत एक व्यक्ती म्हणत आहे, इथं व्यक्ती आहे, फोटोकडे बघत एक व्यक्ती म्हणाला, मला एकही भाव नाही, एकही बहीण नाही, परंतु या माणसाचे वडील म्हणजे इथं कोण आहे, वडील आहे, या माणसाचे वडील माझ्या वडिलांचा म्हणजे यालाही वडील आहे, माझ्या वडिलांचा मुलगा आहे ना, माझ्या वडिलांचा मुलगा. आता पहा, हा व्यक्ती या फोटोकडे बघत म्हणत आहे की या माणसाचे वडील हे वडील हे माझ्या वडिलांचा मुलगा. इथं व्यक्ती द्या लक्ष पहा, है ना. तो जो व्यक्ती आपण इथं घेतला होता हा तो व्यक्ती, हा व्यक्ती लक्ष द्यायचं व्यवस्थित, फोटोकडे बघत म्हणत आहे की मला एकही भाऊ नाही, एकही बहीण नाही, परंतु है ना त्या माणसाचे वडील हे माझ्या वडिलांचा मुलगा आहे. समजलं है ना ठीक. मग तो कोणाच्या फोटोकडे बघत होता, त्याचा मुलगा. पटलं. त्या गणिताचं उत्तर त्याचा मुलगा, म्हणून याचे उत्तर काय, त्याचा मुलगा. अजून पुन्हा एकदा सांगतो मी, लक्ष दे पहा, है ना. पहा मोस्ट इम्पॉर्टंट, मॅक्झिमम पोरं इथं तो स्वतः करून येते, ठीक आहे ना. हा चौथा ऑप्शन आहे आपल्याकडे, तो स्वतः. हा व्यवस्थित लक्ष द्या. पहा काय म्हणते, एक व्यक्ती आहे, लक्ष दे पहा, एक व्यक्ती आहे, तो फोटोकडे बघत म्हणत आहे है ना की मला एकही भाऊ नाही, एकही बहीण नाही. क्लिअर झालं, हा एकटा आहे है ना, एकही भाऊ नाही, एकही बहीण नाही, परंतु त्या माणसाचे वडील म्हणजे फोटोकडे पाहत आहे, त्या माणसाचे वडील हे माझ्या वडिलांचा मुलगा आहे. समजलं, म्हणजे तो कोणाच्या फोटोकडे पाहत आहे, त्याच्या मुलाच्या. समजलं ते. घ्या अशी आकृती काढा, तो त्याचा मुलगा म्हणा. फोटोकडे बघत बोट दाखवीत मॅथ्यू त्याचा मित्र श्यामला म्हणाला. म्हणजे एक मॅथ्यू आहे म्हणजे व्यक्ती जो आहे ना, तो श्यामला म्हणाला फोटोकडे बोट दाखवत, म्हणजे इथं फोटो आहे है ना, आणि असं समजा की इथं मॅथ्यू आहे,
तो मॅथ्यू या फोटोकडे बोट दाखवत म्हणत आहे की तिचे वडील म्हणजे या फोटोतल्या व्यक्तीचे वडील, ही मायनस आहे म्हणजे फिमेल आहे, तिचे वडील, ओके ठीक, तिचे वडील, ओके ठीक, तिचे वडील हे माझ्या आईचा एकुलता एक मुलगा आहे. म्हणजे माझ्या आईचा एकुलता एक मुलगा म्हणजे स्वतः कोण? मॅथ्यू. मॅथ्यू म्हणाल माझ्या आईचा है ना एकुलता एक मुलगा म्हणजे मॅथ्यूला वडील आहे. ओके ठीक, माझ्या आईचा एकुलता एक मुलगा तिचे वडील आहे. पटत आहे ठीक. फोटोकडे बोट दाखवत मॅथ्यू श्यामला सांगत आहे, श्याम कुठेतरी उभा असेल है ना, तिचे वडील माझ्या आईचा एकुलता एक मुलगा. पटत आहे म्हणजे स्वतः मॅथ्यू. हा ठीक, पण प्रश्न पहा काय तर फोटोमधील व्यक्ती कोण? तर मॅथ्यूची मुलगी, म्हणून गणिताचं उत्तर काय राहील? मॅथ्यूची मुलगी. घ्या मग. एका मुलीकडे बोट दाखवीत मिहीर म्हणाला, म्हणजे असे समजा की इथं आहे मिहीर आणि तो एका मुलीकडे बोट दाखवत म्हणत आहे ना. मिहीर म्हणाला ही माझ्या आजोबाच्या एकुलत्या एक मुलाची, म्हणजे माझ्या आजोबाला म्हणजे पहिले कोण असेल? वडील, आणि वडिलाचे वडील म्हणजे मिहीरचे कोण? आजोबा. ही मुलगी माझ्या आजोबाच्या एकुलत्या एक मुलाची है ना, मुलाची मुलगी आहे. म्हणजेच मिहीरची कोण असेल? बहीण. म्हणून मुलगी मिहीरची कोण आहे? बहीण. नक्की. आरतीला म्हणाली, म्हणजे एक इथं लक्ष द्यायचं, एक इथं भारती आहे, भारती, आणि एक आरती आहे, असे दोघं जण आहे ना. भारती आहे, आरती आहे. मग ही भारती त्या आरतीला म्हणत आहे ना, ते तुझ्या वडिलांची मेवणी. लक्ष द्यायचं कसं सॉल्व करतं. भारती आरतीला म्हणत आहे तुझ्या वडिलाची, म्हणजे पहिले आरतीला कोण आहे? वडील. आता वडिलाची मेवणी म्हणजे वडिलाला कोण आहे? आई आहे समजा है ना, असं. आणि या आईची इकडून काढू आपण, पहा. आता कोण असेल समजा? आई है ना ठीक, म्हणजे आरतीची ही कोण झाली? आई है ना ठीक. तुझ्या वडिलाची मेवणी म्हणजे या हिची बायकोची बहीण. पटत आहे? बायकोची बहीण. भारती आरतीला म्हणत आहे तुझ्या वडिलाची मेवणी, हे झाली मेवणी. ओके ठीक. मेवणी ही माझ्या वडिलांच्या, म्हणजे कोणाच्या वडिलांच्या? भारतीच्या. भारती म्हणते भारतीला कोण आहे मग? वडील. माझ्या वडिलांच्या आईची, म्हणजे वडिलाला कोण आहे? आई. आईची सून आहे म्हणते. ज्या आरती ही आईची सून आहे त्या आरती ही ह्याची कोण आहे? बायको. लक्ष देत आहे? असं झालं. भारती आरतीला म्हणत आहे तुझ्या वडिलांची मेवणी ही माझ्या वडिलांच्या आईची सून आहे, एकुलती एक सून आहे. पटत आहे? म्हणजे एकुलती एक सून म्हणजे हिला एकुलता एक मुलगा, तो म्हणजे भारतीचे वडील, आणि भारतीच्या वडिलाची बायको म्हणजे भारती आरतीची कोण? असा प्रश्न आहे. भारती आरतीची कोण? तर ह्या दोघी जणी बहिणी म्हणजे आईकडचं नातं है ना ठीक. म्हणून कोण? मावस बहीण. म्हणून आपल्या गणिताचं उत्तर मावस बहीण. क्लिअर? चाल घ्या मग लिहू. आपल्या गणिताचं उत्तर ह्या दोघी बहिणी आहे, पण त्या कोणत्या? मावस बहीण. दीपिकाने रणबीरचा परिचय करून देताना म्हटले की हा माझ्या वडिलांच्या मेवण्याचा. म्हणजे एक दीपिका आहे, रणबीर आहे ना ठीक. म्हणजे असं म्हणून इथं रणबीर आहे
है ना, रणबीर, एक दीपिका आहे. मग दीपिकानं रणबीरचा परिचय करून दिला की हा माझ्या म्हणजे दीपिकाच्या वडिलांच्या, म्हणजे दीपिकाला कोण आहे, वडील, दीपिकाच्या वडिलाच्या, है ना, मेवण्याचा, मेवना केव्हा येईल, कारण याला कोण आहे मग, बायको, आणि बायकोचा कोण, भाऊ, है ना, ठीक, बायकोचा भाऊ म्हणजे याचा कोण, मेवना, है ना, ठीक, मेवण्याच्या एकुलत्या एक बहिणीच्या, एकुलती एक बहीण हीच, एकुलत्या एक बहिणीच्या वहिनीचा, वहिनी, बहिणीची वहीन कोण, वहिनी कोण, तर याची बायको, ठीक आहे ना, वहिनीचा, है ना, कोण आहे, मुलगा, रणबीर. पडलं, ठीक. पहा दीपिकानं रणबीरचा कसा परिचय करून दिला, है ना, हा माझ्या वडिलांच्या मेवण्याच्या एकुलत्या एक बहिणीच्या वहिनीचा मुलगा, है ना, ओके. तर रणबीरचे दीपिकाशी नाते काय, तर आपण उलट वाचतो, है ना, परमनंट पाठ करा, रणबीरचे दीपिकाशी, है ना, नाते काय, हा शब्द, है ना, ज्याला आपण उलट वाचायचं, दीपिकाचा रणबीर कोण, पडलं. मग दीपिकाचा रणबीर कोण, मामा, मामाचं पोरग कोण, मामे भाऊ, पटत आहे, म्हणून याचं उत्तर येईल मामे भाऊ. चाल घ्या मग लिहून, मामे भाऊ उत्तर येते. अरुण म्हणाला ही मुलगी माझ्या आईच्या नातवाची बायको आहे, असं अरुण म्हणाला. पहा, म्हणजे अरुण एक कॅरेक्टर आहे आणि एक मुलगी आहे, ही मुलगी है ना, आणि एक अरुण आहे, समजा अरुण आहे, है ना, असं म्हटलं, अरुण आहे आणि एक मुलगी आहे, ही मुलगी माझ्या म्हणजे अरुणच्या, माझ्या आईच्या, म्हणजे आता याला कोण असन, आई असन, है ना, माझ्या आईच्या नातवाची, मग साहजिकच आईचा नातू म्हणजे कोण, है ना, अरुणचा मुलगा, नातवाची, है ना, बायको आहे ही मुलगी, ओके, अशा स्वरूपात पडत आहे. चला, म्हणजे पहा अरुण काय म्हटला, ही मुलगी माझ्या आईच्या नातवाची बायको आहे, ओके, इथपर्यंत क्लिअर. मग आता प्रश्न केला तर अरुणचे त्या मुलीशी नाते काय, म्हणजे त्या मुलीचा अरुण कोण, म्हणजे मुलीचा अरुण कोण, तर सासरे, ठीक आहे, हे राहील आपल्या गणिताचं. घ्या मग, एका पुरुषाकडे निर्देश करीत त्याचे वडील, म्हणजे एक पुरुष आहे, लक्ष द्यायचं, एका असं मिनी म्हणते, मिनी असं मिनी म्हणते, एका पुरुषाकडे निर्देश करीत त्याचे वडील तिच्या वडिलांकडील आजीच्या 3 मुलांपैकी एक आहेत असे मिनी म्हणते. त्याचे वडील म्हणजे आता एक समजा हा पुरुष आहे, त्याचे वडील म्हणजे इथं वडील आहे समजा, है ना, ठीक, त्याचे वडील तिच्या वडिलांकडील, तिच्या म्हणजे मिनीच्या, म्हणजे इथं कोणतरी मिनी आहे समजा, मिनी, तिच्या वडिलांकडील म्हणजे मिनीला वडील आहे, वडिलांकडील आजीच्या म्हणजे वडिलाची कोण आहे, आई, आजीच्या, है ना, मुलांपैकी म्हणजे आजीला मुलगी आहे, मुलं आहे, एक आहेत म्हणते याचे वडील, है ना, म्हणजे आजीला किती मुलं आहेत, 3, म्हणजे हे असू शकते भाऊ, अजून एक भाऊ असं, आजीला 3 मुलं आहेत, ओके, ठीक, द्या लक्ष. आता पहा, एका पुरुषाकडे निर्देश करत मिनी म्हणत आहे, त्याचे वडील हे पुरुषाचे वडील हे तिच्या वडिलांकडील आजीच्या 3 मुलांपैकी एक आहे त्याचे वडील, है ना, झालं, असं मिनी म्हणते. मग आता प्रश्न असा केला तर मिनीचे त्या पुरुषाशी, हा पुरुष आहे ना,
मिनीचे त्या पुरुषाशी असलेला नातेसंबंध पुरुषाशी, म्हणून त्या पुरुषाची मिनी कोण, तर बहीण किंवा चुलत बहीण. लक्षात येत आहे का सर? असो का असो, इथं कन्फर्म नाही ना. असं असू शकते मिनीचे वडील आणि याचे वडील दोन्ही एकच असू शकते. एक तर ती बहीण आहे कन्फर्म, किंवा कन्फर्म चुलत बहीण आहे. कळलं? म्हणून बहीण किंवा चुलत बहीण. योग्य पर्याय निवडा म्हणते. उचित दर्शवणारा योग्य पर्याय पहा. ऑप्शन मध्ये पहिला पर्याय बहीण, ऑप्शन मध्ये पहिला पर्याय बहीण. दुसरा पर्याय आहे एकतर बहीण, बहीण किंवा चुलत बहीण असा शब्द आहे. चुलत बहीण, एकतर बहीण आहे किंवा चुलत बहीण. तिसरा ऑप्शन आहे फक्त चुलत बहीण, चुलत बहीण. आणि चौथा ऑप्शन आहे आत्या. ठीक आहे, असे 4 ऑप्शन आहे. उचित पर्याय निवडायचा आहे. नाही बहीण होऊ शकत, नाही चुलत बहीण असू शकत, पण एकतर बहीण असेल नाहीतर चुलत बहीण, हा उचित पर्याय. समजलं? ठीक. म्हणून आपल्या गणिताचं उत्तर असेल बहीण किंवा